सायंकाळच्या वेळी आम्ही बाहेर गेलो कारण गुढीपाडव्याची शॉपिंग बाकी होती. मार्केटमध्ये गेलो तर खूपच गर्दी होती आणि सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. फुलं, पानं आणि पूजेचं सामान घेतलं. थोडं एक्स्ट्रा शॉपिंग पण केलं कारण मार्केटमध्ये गेलं की काहीतरी नवीन घ्यावंच वाटतं. आणि परत येताना पाणीपुरी पण खाल्ली. मग परत घरी आलो. आजचा दिवस खूप स्पेशल होता कारण आज आहे आपला गुढीपाडवा आणि आजचा माझा पूर्ण दिवस कसा गेला हे मी तुम्हाला शेअर करते. तर दिवसाची सुरुवात झाली सकाळी लवकर उठून. उठल्यावर फ्रेश झाले आणि मग घेतला गरमागरम चहा. चहा घेत घेत बाहेरचं वातावरण बघितलं तर खूप छान फील येत होता कारण की आज आहे नवीन वर्षाची सुरुवात. नंतर सुरू झाली गुढीपाडव्याची तयारी. फूल, पान वगैरे घेऊन छान तोरण बनवलं आणि हार वगैरे तयार करून घेतले. घर सजवताना खूपच पॉझिटिव्ह एनर्जी येते. त्यानंतर मी रांगोळी काढली आणि माझ्या नवऱ्याने सुद्धा या सर्वात मदत केली. आम्ही दोघांनी मिळून छान घर सजवलं आणि नंतर आम्ही सुद्धा छान रेडी झालो. सगळं तयार झाल्यावर आम्ही गुढी उभारली. गुढी उभारताना खूप आनंद आणि उत्साह होता. खरंच, गुढीपाडवा म्हणजे नवीन सुरुवात. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येऊ. तुमचा दिवस कसा गेला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.